आम्ही मराठी जुजबी मराठी जे आहे ते कंपल्सरी करायचं किंवा अनिवार्य करायचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. परंतु रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचा जो निर्णय होता आणि त्या संदर्भात जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी मागणी केली होती. सर्व मी नेहमी असंच म्हणत आलो आहे की महाराष्ट्र हा रोजगार निर्मिती करणारा राज्य आहे आणि आम्ही देशामध्ये एक नंबर रोजगार निर्मिती करणारं राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी फारच आग्रही असतात आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण शेवटी मराठीचं काय, मराठी तर आली पाहिजे, मराठी बोलली गेले पाहिजे. रिक्षा संघटनांनी, टॅक्सी संघटनांनी किंवा इतर काही सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण त्या संघटनेचे ते प्रतिनिधी आहे. परंतु आमच्याकडे जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं 2019ला जे परिपत्रक आम्ही काढलं होतं आणि त्या अनुषंगानं 2020 साली मराठी भाषा शिकण्यासंदर्भात एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक पुस्तिका पण काढली होती. म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत, टॅक्सी चालकांसाठी मराठी याच्या संदर्भात 2020चं हे पुस्तक आहे. परंतु 2019ला नियमावली आली. त्यामध्ये फक्त एक टेक्निकल अशी गोष्ट होती की जे बॅच असतात ते बॅच त्रिकोणी असतात आणि त्रिकोणी असल्या कारणानं बोलताना, बसताना किंवा वागताना वगैरे ते टोक खाली लागायचं रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना. म्हणून त्यांनी मागणी केली होती की शेवटी ते लागत असल्या कारणानं मग पॉलिसी मध्ये असा निर्णय करण्यात आला की बाबा टॅक्सी चालकांना आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या जी अनिवार्यता आहे त्यामध्ये घ्यावं का. आणि ते संभ्रम होता, तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही परवा सुद्धा परिवहन खात्याच्या वतीनं एक आम्ही परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि होम डिपार्टमेंटकडे पाठवलं. त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर होईल की टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे मराठी बोलण्याचा त्यांच्यावर बंधन आहे, कारण आपली ती राजभाषा आणि राजभाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल सुद्धा करतोय. त्या बदल करत असताना 1 ते 1.5 महिन्याचा त्याला कालावधी लागणार आहे. परंतु आज आम्ही बैठक घेतली, सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते, राज्यातील सगळ्या 59 RTOंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीनं टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो. परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार. 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व RTO त्यांनी एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून कुणाला कायद्याचं बंधन पाळत नाही आणि कोण मराठी भाषा बोलत नाही. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर आमचं मीरा भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आम्हाला एक अहवाल आज दिलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी आम्हाला काय काय तपासणी केली, कशा पद्धतीनं तपासणी केली, तपासणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास काय आलेलं आहे तर त्याची माहिती दिली. आणि त्या माहितीच्या आधारे म्हणजे ही आम्ही मीरा भाईंदरला तपासणीची मोहीम चालू केली होती की आमचे सहकारी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक पत्र दिलं होतं 2 फेब्रुवारी रोजी, 2 मार्च रोजी. आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही ही चौकशी चालू केली. आणि ती जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये आमच्या वायू पथकाने तपासणी केलेल्या एकूण ऑटो रिक्षा होत्या 3443. तपासणी दरम्यान मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध न करू शकणारे ऑटो रिक्षा चालक होते 565. आता कागदपत्राची वैधता संपुष्टात आलेल्या ई-चलन प्रणालीद्वारे आम्ही दंड आकारणी केलेली. म्हणजे कारवाई आमची याच्यामध्ये चालूच होती आणि कारवाईमध्ये आम्ही जवळजवळ 87,000 रुपयाचा त्यांच्याकडनं दंड वसूल केलेला आहे. परंतु आता 1 मे ते 15 ऑगस्ट चुकीच्या पद्धतीनं कोणी जर
गाड्या चालवत असतील, नियमाचा भंग करत असतील तर त्यांचं आम्ही कारवाई करणार. जर बेकायदेशीरित्या ते वाहतूक करत असतील, वाहतूक परिवहन सेवेच्या नियमाला बगल देऊन ते सर्वसामान्य जनतेला फसवत असतील, त्रास देत असतील तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याचा अधिकार परिवहन विभागाला आहे आणि परिवहन विभाग ते लायसन्स रद्द करेल. फक्त काल ज्या आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की मराठी भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी भाषा आम्ही शिकायला तयार आहोत, तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे सगळ्या आरटीओंना की मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना आरटीओ कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा. काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या. आणि प्रत्येक आरटीओने एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार आहे. नाही बघा, कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. परंतु ह्या दरम्यान आमचे आरटीओचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या 2 संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार. आणि त्या सगळ्या ड्रायव्हर, आम्ही जेव्हा ड्राईव्ह घेतला आमच्या लोकांनी, ते नलावडे त्यांना बोलवा, ड्राईव्ह घेतला तर ड्राईव्ह घेतला असता जे 565 रिक्षा चालक होते त्यातील बहुतांश रिक्षा चालकांनी मराठी आम्ही शिकू आणि मराठी शिकायला आम्हाला जे जे काही करावं लागेल ते आम्ही करायची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं. एकेकाने बोला. 15 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये जर मराठी भाषा बोलता आली नाही तर त्याचं लायसन्स रद्द होणार की नाही? लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, अनेक 20 आमच्यामध्ये 20 कलम आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे. ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार नाही. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी आम्हाला सांगितलं ना, सरसकट ती मराठी भाषा ठीक आहे, परंतु बाकीच्याही काही तुम्ही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीकडे तुम्ही बघू नका, तुम्ही कागदपत्राची पाहणी करू नका, तुम्ही आता डोळे झाक करा. हे होणार नाही, मराठी संवाद निर्णयाला 15 ऑगस्ट हे होणार नाही. परंतु तुम्हाला कायद्यामध्येच राहावं लागेल, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. त्यामुळे कायद्यानुसारच रिक्षा चालकांना ही आरटीओच्या माध्यमातून कारवाई करावी लागेल. आमचे नलावडे आहेत, त्यांनी हा अहवाल तयार केलेला आणि अहवाल केल्यानंतर त्यांना धमक्या पण आल्या, यांना धमक्या आल्या, कोण मोठे भाई लोकांची धमकी आली. मी त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, कारण एवढ्या धमक्या आल्यानंतर सुद्धा आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्यांना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं पालन केलं आणि जबाबदारीचं पालन करून त्यांनी एक चांगला अहवाल आमच्याकडे दिला. कारवाई सुद्धा केली, जे बेकायदेशीर काही कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली. 87,000चा दंड सुद्धा वसूल केला आणि 565 अमराठी रिक्षा चालकांचा जबाब घेतला. आज आम्ही असं ठरवलेलं आहे, आमचे गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आमच्या नार्वेकर साहेबांनी बनवलेली आहे. ह्या पूर्ण जी आमची आता मोहीम आहे 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत, त्या मोहिमेचं नेतृत्व पूर्ण आमचे गायकवाड साहेब करणार आहे. त्यांच्या अंडर आम्ही 4 अधिकारी अजून दिलेले आहेत. दररोज दर आठवड्याला ज्या ज्या पद्धतीनं ही तपासणी मोहीम आमची चालू होईल त्या तपासणी मोहिमेचा अहवाल त्यांच्याकडे येईल. चुकीचे जे घडत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांच्या माध्यमातून आमच्या आरटीओला दिले जातील आणि त्या माध्यमातून कारवाई आमची कुठल्याही प्रकारे थांबणार नाही. परंतु आम्हाला हे सुद्धा मान्य आहे, मराठी भाषा जर तुम्ही शिकायला तयार असाल तर आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. तुम्हाला आमचे आरटीओचे लोक शिकवायलाही तयार आहेत, पण ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल. 1 मे नंतर एखाद्या रिक्षा चालकाने म्हटलं की मराठी शिकणार नाही तर त्याच्यावरती कारवाई करणार का? ती कशा 15 ऑगस्टनंतर 1 मिनिट थांबणार. आधी असं म्हणू तर द्या. याचं कारण असं आहे, तुम्हाला ह्या 565 पैकी किती जण म्हणाले आम्ही मराठी शिकणार नाही? एकही जण म्हणाले. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर त्यांची मानसिकता असेल शिकायची, शिकू द्या ना. म्हणजे आताच आम्ही हे ठरवलं की नाही ते बोलणारच नाही मराठी, तर हे पण योग्य नाही. शेवटी
मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. मंत्री म्हटल्यानंतर जर आमच्या अधिकारी ड्राईव्ह करत असतील आणि ड्राईव्ह केल्यानंतर जर त्यांना 565 लोकांनी सांगितलं असेल की नाही महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्याची जी भूमिका, उलट आमच्या भूमिकेचं स्वागत केलं. किती लोकांनी स्वागत केलं? स्वागत केलंय. म्हणजे हे हिंदी भाषिक आहेत, त्यांनी स्वागत केलेलं आहे. जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला संधी देणं आमचं कर्तव्य आहे. आपण कारवाई करणार आहे का? 15 ऑगस्ट नंतर बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की जर तरला न जाता आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर, मराठी साहित्यिकांवर आमचा विश्वास आहे की जेवढ्या लोकांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे, जेवढ्या लोकांना बॅच दिलेलं आहे, ते सर्वच्या सर्व आम्ही जर ही एवढी मोहीम 100 दिवसाची मोहीम आहे, 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये आमची सगळी लोक इन्व्हॉल्व्ह होत असेल, आम्ही एका सिनियर अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी नियुक्त केले असेल तर 100% आम्हाला असं वाटतं ते मराठी बोलतील. जर नाही बोललं तर मग ठरवू ना, तुम्ही आहातच शेवटी. हा 20 पॉइंट काय काय असणार तुम्ही सांगितलं तर 20 नाही, तो कायद्यामध्ये तरतूद आणि आहे. शेअर ऑटो परिवहन कायद्यामध्ये ती तरतूद आहे. शेअर ऑटो रिक्षा त्यांचा विरुद्ध पण तुम्ही कारवाई करणार आहेत का? सगळे झाले हो त्याच्यामध्ये. 2 व्हीलर 3 व्हीलर पॅसेंजर तेवढे सगळे. कारण आमची भूमिका स्पष्टपणे आहे. कोणी किती दबाव टाकला, कोणी किती बंदची हत्यार बाळगलं, कोणी किती आंदोलन करू असं म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावं लागेल. आम्ही शिकवायला तयार आहोत. शिकून घ्या. आणि पूर्ण अजूनपर्यंत पुढे जाऊन आम्ही ठरवलं, समिती तर आम्ही केलीच आहे, पुढे जाऊन तो खर्च सुद्धा आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही रिक्षा महामंडळ केलेलं आहे. त्या रिक्षा महामंडळाच्या माध्यमातून आम्ही ते पैसे सुद्धा या साहित्य लोकांना देणार आहोत. आणि प्रमाणपत्रही जे राज्य शासनानं त्यांना अधिकार दिलेले मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे, ते प्रमाणपत्र सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्थापन झालेल्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठी शिकलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना देणार आहोत. तुम्ही असा विचारच करू नका ना. मला असं वाटतं 100 दिवस आहेत, 100 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेला आहे. 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी बोलू शकलं नाही, तेही तुम्हाला पुढे सांगतो. आम्ही त्यासाठी एक पुस्तिका सुद्धा बनवतोय आणि ते पुस्तिकाचं सुद्धा उद्या प्रकाशन करून आम्ही ते पुस्तक सुद्धा, आता उद्या कॅबिनेट आहे, या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे, निवेदन देणार आहे. आणि जे जुजबी मराठी आहे, जे ह्या साहित्यिकांनी बनवलेलं आहे, त्याचा पुस्तिका सुद्धा उद्या आम्ही वितरित करणार आहोत. वाढू शकतो ना. ह्या फक्त ड्राईव्ह जो घेतलाय 3,443 मधनं ड्राईव्ह तो घेतलेला आहे. रिक्षा चालक अजून जास्त असू शकतात. आणि इथे फक्त मीरा भाईंदर रिक्षा चालक आहे, कारण टॅक्सी तिकडे जात नाही, म्हणून रिक्षा चालकांचाच घेतलेला आहे. हा, शिकवणी आम्ही पुस्तिका देऊ. जुजबी मराठीची पुस्तिका आम्ही आता ते उद्या प्रदर्शित करू. उद्या तुम्हालाही ती पुस्तिका आम्ही देऊ. आमच्या प्रत्येक बघा, हे जे पुस्तक आहे मोठं, ते सुद्धा आम्ही ई पुस्तिकेच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप क्रमांक त्यांचा जो असेल त्या व्हॉट्सअपवर ही ई पुस्तिका सुद्धा मोठं पुस्तक देऊ. म्हणजे जर प्रत्येकाला कोणाला असं वाटेल की नाही आम्हाला मराठी जरा थोडं आता जुजबी शिकलो, आम्हाला आता 2-4 दिवसात जुजबी शिकलो, आम्हाला पूर्णच मराठी शिकायचं आहे, तर आम्हाला ही पुस्तिका जी आहे ते त्यांना आम्ही त्यांच्या व्हॉट्सअपवर आमचे अधिकारी त्यांना देतील, रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना. आणि दुसरं जे पुस्तिका आम्ही उद्या प्रकाशित करणार आहोत ती सुद्धा ते देतील, जेणेकरून मराठीचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या माध्यमातून आमच्या आरटीओचे अधिकारी पोहोचू शकतील. 2022 मध्ये हा पुस्तक आलेलं, त्यानंतर काय झालं? 2020 नंतर काही त्यांनी ते कोणी रिक्षा टॅक्सी चालकांनी वाचलं नाही, म्हणून आम्ही आता त्यांना संधी उपलब्ध करून देणार आहोत. नाही, हे आरटीओची जबाबदारी नव्हती ना ती पुस्तिका देण्याचं, ते मला कल्पना नाही. 1 मे पासूनची मोहीम कायम ठेवलेली आहे. कारवाई होणार. फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि तीही आम्ही शिकू. परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार. आम्हाला कळलं तर पाहिजे की किती हिंदी भाषिकांना, कारण कोणी सांगतं 15 लाख, कोणी सांगतं 10 लाख, कोणी सांगतं 5 लाख. अरे किती हिंदी भाषिक रिक्षा चालक आहे हे आमच्याकडे डाटा तर आला पाहिजे आमच्या 59 आरटीओच्या माध्यमातून. आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं 16 ऑगस्टला तो अहवाल आमच्या पुढे येणार. गायकवाड साहेब त्याचे प्रमुख म्हणून आम्ही इन्चार्ज नेमलेले आहे. त्यांच्याकडे अहवाल आल्यानंतर आम्ही तेव्हा तपासणी करणार की आता बाबा किती लोक हिंदी भाषिक मराठी शिकलेले आहेत, किती शिकलेले नाही, आणि त्यावेळेस आम्ही तो निर्णय घेऊ. 4 मे रोजी संपाचा इशारा दिलेला आहे जे अमराठी. नाही बघा,
आम्ही कोणालाही संपाला भीक घालत नाही. आम्ही कारवाई जी रेग्युलर आहे ती करणार 1 मे पासून आणि 15 ऑगस्ट पर्यंत शिकावं तुम्ही म्हणून आम्ही प्रयत्नही करणार. साहेब पण याच्यामध्ये संप जो आहे तो मराठीच्या भाषेवरून आहे तो, त्यामुळे तुम्ही मराठीच्या भाषेवरून कारवाई करणार आहात का उरलेलं? माझं तेच म्हणणं आहे ना की आम्हाला जर त्यांनी काल आलेत, पहिलं तर असं तुम्ही जो संप म्हणताय त्यांनी कालच माझ्यासमोर भूमिका स्पष्ट केली आमच्या शशांक रावांनी की संप वगैरे मी करणार नाही. तुम्हाला जर आम्हाला शिकवायची संधी उपलब्ध करून देत असाल तर आम्हाला कुणाचाही म्हणजे संपाला आमचा पाठिंबा नसणार आहे. आणि काल त्यांनी बैठक घेऊन तसं जाहीर केलं आणि तसं परिपत्रकही काढलं. आणि जे नेते मंडळी काल आले होते ते सकारात्मक होते, कुणी मराठीला काल विरोध केलेला नाही. त्यामुळे जर विरोध होत नसेल आणि लोक जर मराठी शिकायची असेल, त्यांना मराठीचा प्रचार आणि प्रसार होत असेल आणि परिवहन मंत्र्यांच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलंय, राज्य शासनाचं स्वागत केलेलं आहे. असं जर तुम्ही स्वागत केलेलं असताना त्यांना संधी देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. आणि संधी फक्त आम्ही देत नाही, तुम्हाला शिकवतोय, त्यासाठी येणारा खर्च आम्ही करतोय. एवढं सगळं केल्यानंतर जर 16 ऑगस्टला तुम्हाला मराठी नाही आलं तर मग आम्हाला आमचे बाकीचे जे परिवहन खात्या अंतर्गत जे काही निकष आहे त्या निकषाचं पालन करावं लागेल. नॉमिनल आहे ते नॉमिनल आहे. काय 5-10 हजार 20,000 असेल. 16 ऑगस्ट पासून कारवाईचे काय निकष काय तरतुदी आहेत ते आम्ही सगळं जर आताच तुम्हाला सांगितलं तर पुढे काय, मग तुम्हाला बातमी कशी मिळेल 16 तारखेला? सगळं आम्ही इव्हन ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ओला, उबेर, रॅपिडो आणि बाईक टॅक्सी यांच्यामध्ये सुद्धा मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आम्ही ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटला सुद्धा आमचं नोट गेलेली आहे. आणि जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे अशी भूमिका ओला, उबेर, रॅपिडोच्या बाबतीत सुद्धा आम्ही घेतली. नाही, ते ऍग्रिगेटर पॉलिसी मधनं अजूनपर्यंत त्याचं ही आता 15-20 दिवसात होईल, म्हणजे मे महिन्यामध्ये होईल. तात्पुरतं ऍप धारकांना म्हणजे कंपन्यांना तुम्ही आरटी अप्रूव्ड रेट डिस्प्ले करायला सांगितले होते. त्याची त्यांनी मला वाटतं पुणे आरटीओने 28 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंतची मुदत दिली होती. तर ते कधीपर्यंत होणार आहे सर? फेअर रिफ्लेक्शन ऍप वरती जे आरटी अप्रूव्ड रेट आहे ते होईल. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांच्यासोबत एक कॉमन बैठक पण घेतलेली आहे आमच्या स्तरावरून आणि त्यावेळेस त्यांनी मान्य केलेले आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही सूचना लवकरच. सर ह्याला बरेच महिने झाले, ते अजूनही नाही होत. बरोबर आहे, त्यांचं आंदोलनही आहे कदाचित. बरोबर आहे. त्या स्टेक होल्डरशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे, ज्यांनी आंदोलन केली. आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की त्यांचा विरोध हे बंद करायला नाहीये, त्यांचा विरोध फक्त दराच्या बद्दल होते. त्यामुळे त्यांचे जे लीडर आहे ते प्लस हे जे बाकीचे स्टेक होल्डर आहेत रॅपिडोवाले यांचे बरोबर आम्ही जॉईंट मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रायमा फेसी त्याला मान्यता दिलेली आहे आणि आम्ही लवकरच ते आदेश देतो. सर, आरटीओ काही व्हॉट्सअप नंबर काढणार आहे का तक्रारीसाठी? म्हणजे कुठलाही व्हिडिओ नाही, गरज नाही. आमच्या आरटीओचे अधिकारी आहेत सगळ्यांकडे, ते आरटीओच्या अधिकाऱ्यांचे ना व्हॉट्सअपचा एक नंबर आहे, पण गरज नाही आहे. कारण आमच्याकडे मग रेकॉर्ड येणार नाही. कारण मग लोक बोलतील व्हॉट्सअपवरनं आम्ही हे घेतो ते घेतो, परंतु आमच्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे 565 हिंदी भाषिक आहेत त्यांना आम्ही आज पत्रही देतोय की आम्ही 1 मे पासून ही मोहीम करतोय. त्या मोहिमेमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागेल असं आमच्या कधी आज देतोय की उद्या आजच देतोय पत्र 565 लोकांना, जे आमच्या ड्राईव्हमध्ये ज्यांना मराठी येत नाही त्या लोकांना पत्र देऊन त्यांना आम्ही सूचना सुद्धा करणार आहोत की 1 मे पासून आमची मोहीम आहे आणि 15 ऑगस्ट पर्यंत ती चालणार आहे. त्यामध्ये तुम्हाला जर मराठी शिकायचं असेल तर आमचे आरटीओचे अधिकारी तुम्हाला मराठी शिकवायला तयार. मराठीच्या मुद्द्यावर जर सरकार मागे हटत असेल तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणतात. म्हणजे तुमच्यावर नाही, मराठीच्या मुद्द्यावर कसलं मागे हटलो? अहो, तुम्ही काय केलं ना ते आम्ही करतोय. तुमचे आभार मानायला पाहिजे. तुमचे सकाळची जी पिपाणी वाजते ना ती बंद करायला पाहिजे. माझं म्हणणं आहे तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला हे करावं लागतंय. तुमच्याकडे सत्ता होती, तुम्ही मोठे एवढे राज्यसभेचे खासदार एवढी वर्ष आहात, मुख्यमंत्री होते, तसं असताना तुम्ही करू शकलो नाही. परंतु परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी पुढाकार घेतला. तुम्हीच तुमच्या सामन्याच्या हेडलाईनला छापताय की आभार व्यक्त करता, अभिनंदन करता. आम्ही कसं मागे घडलो? उलट आम्ही मराठीचा प्रचार आणि प्रसार करतोय. तुम्ही जे केलं नाही ते आम्ही करतोय. कौतुक करा आमचं.
म्हणून आम्ही मराठी जिवंत ठेवतोय. त्या संघटनेच्या पाठीमागे चप्पल जाऊन का नाही गेले? त्यांनी मुळातच विरोधच का केला? आता त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे ना. त्यांना काही विरोध करू दे, कुणालाही किती विरोध केला तरी एक गोष्ट आहे, प्रताप सरनाईक आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषेचा आदर जी लोक करतात त्यांचा सन्मान केला जाईल. ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना शिकवलं जाईल, परंतु जे कायद्याचं पालन करणार नाही त्यांना मात्र आमच्या नियमानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गेम चेंजर ठरेल सगळ्यांसाठी. ते आता 15 ऑगस्ट पर्यंत करेल. पण मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आमचे अधिकारी मला सांगतायत, ब्रीफ केलेलं आहे, प्रत्येक 59 RTOने ब्रीफ केलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांच्या मतानुसार की लोक आता थोड्याशा मानसिकतेमध्ये आलेले आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल, राहायचं असेल तर मराठी आपल्याला बोलावं लागेल. आणि तेही असं आम्ही म्हणत नाही आहे की कोणी PhD करा, कोणी MA व्हा, कोणी BA व्हा. आम्ही असंच म्हणालो की प्रवाशांशी संवाद साधत असताना ते जे काय बोलले ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्ही जे काय बोललात ते प्रवाशाला समजले पाहिजे. एवढं जर मराठी जुजबी तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. हो, मराठी शिकल्यानंतर सर्टिफिकेट पण देणार. मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं राज्य शासनाचं मान्यता प्राप्त सर्टिफिकेट त्यांना देणार आणि परत लायसन्स रिन्यू करत असताना ते सर्टिफिकेट सुद्धा बंधनकारक करणार. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जो मराठी भाषा को लेकर कई दिनों से राजनीति चल रही है, उस पर किस तरह की? सबसे पहले तो मैं यही कहना चाहता हूं कि मराठी भाषा के ऊपर कोई राजनीति नहीं है. मराठी भाषा का इतिहास बहुत पुराना है, 2300 साल से भी अधिक ये इतिहास है और मराठी भाषा के ऊपर प्यार करने वाले लोग इस दुनिया में है. हमारा मुंबई शहर है, खासकर महाराष्ट्र है, ये महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा है कि आने वाले जो भी लोग हैं उनको रोजगार देना, क्योंकि मुंबई में लाखों लोग रोज आते हैं और व्यवसाय करते हैं, अपनी रोजी रोटी के ऊपर परिवार का गुजारा करते हैं. हमारा भी यही कहना है कि आइए, हम आपके लिए तैयार हैं, हम आपको रोजी रोटी देने के लिए अगर तैयार होंगे तो हमारी जो मराठी है, हमारी जो राजभाषा है, उसका आदर करना भी आपका कर्तव्य बनता है. RTO डिपार्टमेंट के माध्यम से बहुत सारी गलतियां आपके माध्यम से होती है, ऐसा हमने रिक्शा टैक्सी ड्राइवर्स को बोला है. जो मीरा भाईंदर शहर के नरेंद्र मेहता जी है, विधायक, उन्होंने कंप्लेंट की थी. उसके कंप्लेंट के आधार पे हमने जो सर्वे किया, वो सर्वे में हमने करीबन 3400 से अधिक ऑटो रिक्शा ड्राइवर्स का हमने जो कागजात है वो जानकारी ली. उसके दरमियान हमें ऐसा पता चला कि 565 जो ड्राइवर्स है उनके पास मराठी का बिल्कुल ज्ञान नहीं है. हमने उनसे बात की, हमारे अधिकारियों ने, तो उन्होंने कहा कि हमें कोई मराठी भाषा सिखाने की अब तक कोशिश नहीं की, इसलिए हम सीख नहीं पाए. अगर RTO डिपार्टमेंट या कोई भी स्वयंसेवी संस्था अगर हमें सिखाएंगे तो हम जरूर सीखेंगे. और उसके माध्यम से हम ये ड्राइव जो है वो हमारा 1 मई से लेकर 15 अगस्त तक पूरे महाराष्ट्र में चलेगा. हाल नहीं रखता है तो उसके ऊपर उसका लाइसेंस रद्द करने का, उसका परमिट रद्द करने का तो जिम्मेदारी हमारे RTO के लोग हैं, वो तो लेंगे ही. उसके ऊपर फाइन लगा के दंड भी वसूल करेंगे. मगर मराठी भाषा अगर उनको सीखने का होगा और उन्होंने अगर वक्त मांगा तो ये महाराष्ट्र की संस्कृति है और हम ये संस्कृति में पले हुए बड़े हुए लोग हैं. राज्य का मंत्री होने के नाते हमने ऐसा निर्णय लिया. हमारे गायकवाड़ साहब जो इस पूरे जो हमारी ड्राइव रहेगी उसके इंचार्ज रहेंगे, उनके अंडर हमने 4 अधिकारी और तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यासह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.